नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वा OCM प्रकरण क्रमांक 5 व्यवसायातील उभरत्या पद्धती 5.3 बाह्यसेवा म्हणजेच आउटसोर्सिंग याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। बाह्यसेवा म्हणजे काय, तर एखाद्या व्यवसायासाठी विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी करार करणे याला म्हणतात बाह्यसेवा। आणि ही जी सेवा आहे ही मुख्यतः कमी महत्त्वाची कामं जी असतात, जसं सुरक्षा आहे, स्वच्छता आहे, घरगुती काही कामं आहे, तर इत्यादी जी काही कामं आहेत ही बाह्यसेवेद्वारे आपल्याला पुरवली जातात। पण त्यामुळे काय होतं, तर कंपनी जी महत्त्वाची कामं असतात त्या कामावरती लक्ष केंद्रित करू शकतात। कंपनी विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेबरोबर औपचारिक असा करार या ठिकाणी करत असते। विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्था आवश्यक मनुष्यबळ कंपनीला पुरवत असतात। या संस्था त्यांच्या सेवांसाठी शुल्क आकारत असतात। बाह्य सेवांमुळे कंपनी त्यांच्या महत्त्वाच्या कामांवरती लक्ष केंद्रित करू शकतात। बाह्यसेवा म्हणजे नेमकं काय, तर जी कमी महत्त्वाची कामं असतात, म्हणजे एखादी विशिष्ट व्यवसायासाठी ज्या सेवा पुरवणाऱ्या संस्था असतात त्यांना बाह्यसेवा देणाऱ्या संस्था असं म्हणतात। या सेवा कमी महत्त्वाची कामं ज्या आहेत त्या सेवा व्यवसायाला पुरवत असतात, ज्याप्रमाणे स्वच्छता, सुरक्षा, घरगुती जर कामं असेल तर हे। आणि या सेवेमुळे नेमकं काय होतं, तर व्यवसायाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे किंवा जे मेन एम आहे हे आपण मुख्य उद्दिष्ट यावरती लक्ष केंद्रित करू शकतो। म्हणजे कमी महत्त्वाची कामं आपण बाह्यसेवेअंतर्गत करून घेणार आहोत, त्यामुळे व्यवसायाचं लक्ष हे महत्त्वाच्या कामावरती केंद्रित करू शकतं। आपण याचे अर्थ किंवा संकल्पना जाणून घेऊ। विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थांशी काही कमी महत्त्वाची कार्य करण्याचा करार म्हणजेच बाह्यसेवा होय। विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांच्याशी काही कमी महत्त्वाची कार्य करून घेण्याचा करार म्हणजे बाह्यसेवा होय। आता या बाह्यसेवेमुळे कंपनीला दोन प्रकारचे फायदे होतात। एक म्हणजे उत्पादन खर्च कमी होतो आणि दुसरं विशिष्ट सेवेत पारंगत असलेल्या संस्थेच्या विशेष प्रावीण्याचा उपयोग केला जातो। पहिलं म्हणजे काय, तर आपल्या उत्पादनाचा खर्च कमी होणार, हा एक फायदा होईल। दुसरं म्हणजे काय, तर विशिष्ट सेवेमध्ये ते पारंगत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या प्रावीण्याचा उपयोग आपल्याला आपल्या व्यवसायासाठी करण्यात येणार आहे। असे दोन फायदे या ठिकाणी होतात। उदाहरण आहे, दुकानं आहे, मॉल्स आहे, सहकारी संस्था आहे, कार्यालय आहे इत्यादी संस्था उपहारगृह, स्वच्छता, सुरक्षा इत्यादी बाह्यसेवा घेत असतात। म्हणजे जे मोठमोठे मॉल्स असतात किंवा ज्या मोठमोठ्या संस्था असतात किंवा जे कार्यालय असतात, तर हे काय करतात, तर दुसऱ्या संस्थेकडनं बाह्यसेवा घेतात। जसं उपहारगृह आहे, स्वच्छता आहे, सुरक्षा आहे, तर इत्यादी बाह्यसेवा ते दुसऱ्या संस्थेकडनं घेत असतात। तसेच लग्न समारंभ, वर्धापन दिन, वाढदिवस साजरा करण्याची व्यवस्था देखील बाह्यसेवेद्वारे केली जाऊ शकते। आपल्याला जर लग्न समारंभ करायचा आहे, वाढदिवस करायचा आहे किंवा वर्धापन दिन वगैरे जर तुम्हाला साजरा करायचा असेल तर यासाठी सुद्धा आपण बाह्यसेवाही घेऊ शकतो। त्यानंतर बघूया आपण बाह्यसेवेची गरज। आज पूर्ण जगभर सेवा घेण्याचं आणि देण्याचं कार्य अतिशय विशेष पद्धतीने होत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। आज जर आपण बघितलं तर विशेष स्वरूपाच्या सेवा दिल्या जातात, त्या सेवा घेतल्यासुद्धा जातात, त्याचं जाळं पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बऱ्याचशा सेवांसाठी अतिशय सूक्ष्म, आकर्षक कौशल्याची गरज असते। बऱ्याचशा ज्या सेवा असतात त्यासाठी एकदम सूक्ष्म आणि आकर्षक अशा कौशल्याची या ठिकाणी गरज असते। जागतिक स्तरावर वाढत्या स्पर्धांमुळे बहुतांश कंपन्या त्यांची उत्पादनं प्रदर्शित करण्यावरती भर देताना आढळतात किंवा त्यांच्या वस्तूंच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करताना सुद्धा दिसतात। बऱ्याचशा सेवांसाठी काय होतं, तर अतिशय सूक्ष्म, आकर्षक आणि कौशल्याची गरज या ठिकाणी असते। आणि जागतिक स्तरावर ज्या स्पर्धा वाढत चाललेल्या आहेत, तर या वाढत्या स्पर्धांमुळे बहुतांश कंपन्या त्यांनी उत्पादनं प्रदर्शित करण्यावरती भर देताना आपल्याला आढळत आहेत। कारण स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे बऱ्याच कंपन्या काय करतात, त्यांच्या उत्पादनावरती भर देताना आपल्याला आढळताना दिसून राहिलेल्या आहे किंवा त्यांच्या वस्तूंच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करताना दिसतात, म्हणजे वस्तूची क्वालिटी सुधारण्यावरती भर देताना दिसत आहे। जागतिक बाजारात आपली जागा स्थापित करण्यासाठी सगळ्या संस्था बांधील आहेत। जागतिक बाजारामध्ये त्यांना आपली जागा जर स्थापित करायची आहे तर या सगळ्यांसाठी या ज्या सगळ्या संस्था आहेत या संस्था बांधलेल्या असतात आणि म्हणूनच कंपन्या आपल्या व्यावसायिक कार्यावरती लक्ष घालीत आहे आणि त्यामुळेच कंपन्या ज्या आहेत तर या कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कार्यावरती लक्ष घालीत आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं। या सर्व कारणांमुळे कमी महत्त्व असलेल्या क्षेत्रामध्ये
विशिष्ट कामामध्ये कुशल असलेल्या सेवा देणाऱ्या संस्थांकडून बाह्यसेवा घेण्यात येत असते. आणि म्हणूनच आता हे जे स्पर्धेचं युग आहे, या स्पर्धेमध्ये जे कमी महत्त्वाची कामं असतात यासाठी अनेक व्यवसाय संघटना काय करतात, तर सेवा देणाऱ्या संस्थेकडनं बाह्यसेवा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामधूनच बाह्यसेवा ही संकल्पना या ठिकाणी उदयाला आलेली आहे. आता आपण बघणार आहोत बाह्यसेवेचे फायदे कोणते. या ठिकाणी पहिला फायदा आहे तो म्हणजे एकूण किमतीचे फायदे. बाह्यसेवेमुळे काय होतं, तर बाह्यसेवेमुळे खर्च जो आहे हा कमी होतो, वेळेची आणि श्रमाचीही बचत होते, तसेच प्रशिक्षणावरील खर्च देखील कमी होत असतो. म्हणजे पहिला फायदा या ठिकाणी आहे की एकूण किमतीचे फायदे होतात. आता एकूण किमतीचे फायदे म्हणजे काय, तर खर्च कमी होणं, वेळेची आणि श्रमाची पण बचत होत असते, त्याचबरोबर प्रशिक्षणावरती जो खर्च आहे हा खर्च देखील या ठिकाणी कमी होतो. आता प्रशिक्षणावरील खर्च म्हणजे काय, आपण त्या कामासाठी जर आपला कर्मचारी लावला तर त्याला पहिले प्रशिक्षण द्यावं लागेल, त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. हे न करता जर आपण बाह्यसेवा घेतली तर प्रशिक्षणावरचा पण खर्च कमी होईल. म्हणजेच काय, तर एकूण किमतीचे फायदे आपल्याला होऊ शकतात. त्यानंतर दुसरा फायदा आहे ते म्हणजे उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन. बाह्यसेवा ज्या देशामध्ये केली जाते त्या देशामध्ये उद्योजकता, रोजगार आणि निर्यातीस चालना मिळते. ज्या देशामध्ये बाह्यसेवा ही केली जाते तर त्या देशामध्ये उद्योजकता आहे किंवा रोजगार आहे आणि निर्यात आहे, तर याला चालना मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. याला चालना ही मिळत असते, म्हणजे उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस या ठिकाणी उत्तेजन मिळत असते. त्यानंतर तिसरा फायदा आहे ते म्हणजे कमी मनुष्यबळ खर्च. मनुष्यबळाची किंमत यजमान देशांच्या तुलनेमध्ये खूपच कमी असते. या ठिकाणी तिसरा फायदा आहे ते म्हणजे कमी मनुष्यबळाचा खर्च. मनुष्यबळाची जी किंमत आहे ही यजमान देशाच्या तुलनेमध्ये खूपच कमी असते. म्हणजे मनुष्यबळाला आपल्याला कमी याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकतो. त्यानंतर चौथा फायदा आहे तो म्हणजे व्यावसायिक, तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. बहुतेक कार्य त्या विशिष्ट क्षेत्रात कुशल असलेल्या लोकांना दिली जातात. ते चांगल्या दर्जाची सेवा प्रदान करतात आणि कामातील त्रुटी कमी करण्यासाठी कार्य करत असतात. आपल्याला पुन्हा एक फायदा होतो आहे या बाह्यसेवाचा, तो म्हणजे व्यावसायिक किंवा तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा आपल्याला लाभ मिळू शकतो. कारण याची जी बहुतेक कार्य आहे तर हे ज्या क्षेत्रामध्ये जे विशिष्ट असे क्षेत्रामध्ये कुशल असलेले लोक आहेत तर त्यांनाच ती महत्त्वाची कामं दिली जातात. ते चांगल्या दर्जाची सेवासुद्धा आपल्याला प्रदान करतात आणि त्यामुळे काय होतं, तर कामामधील ज्या त्रुटी आहेत या त्रुटी कमी करण्यासाठी आपल्याला मदत होत असते. म्हणजेच काय, तर व्यावसायिक, तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा आपल्याला लाभ होऊ शकतो. त्यानंतर आहे पाचवा फायदा तो म्हणजे आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर देणं. बाह्यसेवांच्या मदतीने कंपन्या त्यांच्या महत्त्वाच्या कामावरती लक्ष केंद्रित करू शकतात. बाह्यसेवांच्या मदतीने काय होतं, तर ज्या कंपन्या आहेत ह्या त्यांच्या महत्त्वाच्या कामावरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकतात. त्यामुळे काय होईल, तर त्यांना चांगला नफा पण होतो आहे आणि त्यांच्या उत्पादनाची गुणवत्तासुद्धा सुधारू शकते. म्हणजेच काय, तर आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवरती भर दिला गेला. कारण आपण बाह्यसेवा घेतली त्यामुळे कंपन्या ज्या आहेत या महत्त्वाच्या कामावरती आपलं लक्ष केंद्रित करू शकल्या, त्यामुळे चांगला नफा मिळाला आणि त्याचबरोबर उत्पादनाची गुणवत्तासुद्धा वाढलेली आहे. आणि म्हणून हा सुद्धा आपल्याला झालेला एक फायदा आहे. त्यानंतर आहे सहावा फायदा तो म्हणजे गुंतवणुकीची आवश्यकता कमी. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीवर बाह्यसेवेमुळे बचत होते आणि बाह्यसेवा भागीदाराला संपूर्ण पायाभूत सुविधा हाताळू देते. या ठिकाणी गुंतवणुकीची आवश्यकता कमी असते जर आपण बाह्यसेवा घेत असू तर. का बरं, कारण अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, सॉफ्टवेअर आहे आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीवर बाह्यसेवेमुळे बचत होते. यावर आपल्याला खर्च करावा लागणार नाही आहे कारण आपण बाह्यसेवा घेणार आहोत. आणि बाह्यसेवा भागीदाराला संपूर्ण पायाभूत सुविधा हाताळू देते. आणि बाह्यसेवा जी आहे तर ही भागीदाराला संपूर्ण पायाभूत सुविधा हाताळू देत असते. त्यामुळे गुंतवणुकीची आवश्यकता ही व्यवसाय संस्थेला कमी असते. म्हणून हा सुद्धा एक फायदा आहे. त्यानंतर सातवा फायदा आहे तो म्हणजे कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. संघटनेच्या कमी महत्त्वाच्या भागातही कार्यक्षमता आणि उत्पादकता ही वाढत असते. या ठिकाणी सातवा फायदा आहे ते म्हणजे कार्यक्षमता आणि उत्पादकतेमध्ये वाढ होतं. संघटनेचे जे कमी महत्त्वाचे भाग आहेत तर या भागातही कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढत असते. का बरं, कारण आपण बाह्यसेवा घेतलेली आहे त्यामुळे कार्यक्षमता पण वाढते आणि उत्पादकतेमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते.
त्यानंतर 8वा फायदा आहे तो म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण. बाह्यसेवा ही संघटनेस ज्ञान आणि उत्कृष्ट कृतींचं एकमेकांशी आदानप्रदान करते आणि त्यामुळे त्या सक्षम बनतात. यामुळे दोन्ही संघटनांचा विकास होतो आणि नावलौकिक वाढीस लागतो. ज्ञानाची देवाणघेवाणसुद्धा या ठिकाणी होते. का बरं? कारण बाह्यसेवा आपण जेव्हा घेतो तर ही बाह्यसेवा संघटनेला ज्ञान आणि उत्कृष्ट कृतींचं एकमेकांशी आदानप्रदान करते. त्यामुळे काय होईल तर त्या सक्षम बनतात, म्हणजे एकमेकांशी त्यांच्या कृतींचं आदानप्रदान होतं आहे. त्यामुळे एकाचं बघून दुसरा व्यक्ती व्यवस्थित शिकतो. म्हणजेच काय तर एकाचं बघून दुसरा व्यक्ती सक्षम बनू शकतो. त्यामुळे दोन्ही संघटनांचा विकास या ठिकाणी होऊ शकतो. एक म्हणजे व्यवसाय संघटना आणि दुसरं म्हणजे बाह्यसेवा देणारी संस्था. या दोघांचाही विकास या ठिकाणी होतो आणि नावलौकिक वाढीस लागतो. म्हणजे दोन्ही संस्थेचा नावलौकिक हा वाढीस लागतो. म्हणजेच काय तर ज्ञानाची देवाणघेवाणसुद्धा या ठिकाणी होते. कशामुळे? बाह्यसेवा घेतल्यामुळे. म्हणून बाह्यसेवेच्या फायद्यांमध्ये हा पॉईंट दिलेला आहे. आपण ज्याप्रमाणे बाह्यसेवेचे फायद्यांचे 8 मुद्दे बघितलेले आहेत त्याचप्रमाणे बाह्यसेवेचे काही तोटेसुद्धा आहेत. तर ते तोटे आपण या ठिकाणी जाणून घेऊ. पहिला तोटा या ठिकाणी आहे तो म्हणजे ग्राहकांकडे लक्ष नाही. बाह्यसेवा देणारा एकाच वेळी अनेकांच्या एकापेक्षा जास्त संस्थांच्या गरजा भागवू शकतात, परंतु अशा परिस्थितीत त्याला एखाद्या स्वतंत्र संस्थेकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्या संस्थेला त्याचा त्रास होतो. बघा, आता बाह्यसेवा देणाऱ्या ज्या संस्था आहेत या कोणत्या एकाच व्यवसाय संस्थेला मदत करत नाही किंवा सेवा देत नाही, तर ती एका वेळी अनेक व्यवसाय संस्थांना ती मदत करत असते किंवा त्यांच्या गरजा ती भागवू शकते. परंतु अशा परिस्थितीमध्ये काय होतं तर ती स्वतंत्रपणे कोणत्याही एका संघटनेवर पूर्ण लक्ष केंद्रित करत नाही आहे. मग त्यामुळे त्या संस्थेला त्याचा त्रास होतो. कारण ती एका वेळेस जर 2-3 व्यवसाय संस्थेला आपली सेवा देत असेल तर ती एकाच याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे जो ग्राहक संस्था आहे, जो व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला या ठिकाणी याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे या बाह्यसेवेचं ग्राहकांकडे बरोबर स्वतंत्रपणे लक्ष राहत नाही. हा या बाह्यसेवेचा एक तोटा आहे. त्यानंतर दुसरा तोटा आहे ते म्हणजे सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका. संघटनेची गोपनीय माहिती बाहेरील व्यक्तीला प्रकट केली जाऊ शकते. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. संघटनेची जी गोपनीय माहिती आहे तर ही गोपनीय माहिती बाहेर कुठेतरी लीक होऊ शकते. कारण बाह्यसेवा आपण घेतो म्हणजे बाहेरचा व्यक्ती आपल्या संघटनेमध्ये येतो आहे. मग आपल्या व्यवसाय संघटनेची जी कोणती गोपनीय माहिती आहे ही माहिती जर त्याने बाहेर कुठेतरी उघड केली तर म्हणजे आपल्या सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्यानंतर आहे तिसरं ते म्हणजे असंतोषजनक सेवा. वितरणात विलंब आणि वस्तूची गुणवत्ता कमी या समस्या बाह्यसेवा असलेल्या काही भागामध्ये दिसून येतात. वितरणामध्ये विलंब म्हणजे आपल्याला वितरण करण्यासाठी वाट बघावी लागते. त्याचबरोबर वस्तूची गुणवत्ता, वस्तूचा दर्जा जो आहे हा कमी असतो, चांगल्या क्वालिटीच्या वस्तू नसतात. या समस्या बाह्यसेवा असलेल्या काही भागामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे बाह्यसेवेमुळे असंतोषजनक सेवासुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की त्यामुळे संघटनेचं जे त्यांना संघटनेला जे हवं आहे ते संघटनेला कधी कधी मिळत नाही. म्हणजे संघटनेमध्ये असंतोषसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. हा सुद्धा होणारा एक तोटा आहे. त्यानंतर चौथा तोटा आहे ते म्हणजे नैतिक समस्या. स्वतःच्याच देशातून रोजगाराच्या संधी दूर जात आहेत हीच एक मुख्य नैतिक समस्या आहे. आपण जेव्हा दुसऱ्या देशाकडून बाह्यसेवा घेत आहोत मग आपल्या देशामध्ये जे लोक आहेत मग आपल्या देशामधल्या लोकांना आपण संधी देत नाही. म्हणजेच काय तर स्वतःच्या देशातून रोजगाराच्या संधी कुठेतरी दूर जात आहेत. बरोबर आहे. मग ही सुद्धा एक समस्या या बाह्यसेवेमुळे निर्माण झालेली आहे. म्हणजे काय तर ही नैतिक समस्या बनून गेलेली आहे. कारण स्वतःच्या देशामधूनच रोजगार आपल्याला मिळाला पाहिजे, तो आपल्याला मिळत नाही. बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपण रोजगार करतो आहे. त्यामुळे काय होतं की या ठिकाणी ही एक सर्वात मोठी नैतिक समस्या निर्माण झालेली आहे. म्हणून हा सुद्धा एक तोटा आहे. त्यानंतर आहे इतर तोटे. इतर तोट्यांमध्ये काय तर कराराचा गैरसमज आहे, संवादाचा अभाव आहे किंवा निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा आहे. करारामध्ये या ठिकाणी गैरसमज निर्माण होऊ शकतात. कधीकधी संवादाचा अभाव असतो, संवाद साधला जात नाही बरोबर. त्याचबरोबर निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा, चांगल्या क्वालिटीच्या वस्तू मिळत नाही किंवा सेवा ज्या आहेत तर या सेवा या ठिकाणी विलंब त्याला केला जातो सेवा देण्यासाठी. तर अशा बऱ्याचशा समस्या या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे सुद्धा या ठिकाणी बाह्यसेवेचे तोटे आहेत. यानंतरचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.